नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावर बोलणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे ब्लॉक डील आणि बल्क डील ह्याच्यामध्ये डिफरन्स काय किंवा ब्लॉक डील आणि बल्क डील म्हणजे काय। तर आपण बराच वेळा न्यूजमध्ये ऐकतो, वेबसाईट्सवर बघतो किंवा खूप लोकांना मेसेज येतात मला की सर ब्लॉक डील म्हणजे काय किंवा बल्क डील काय, ही प्रोसेस काय, कशासाठी केली जाते, ह्याचे फायदे काय, कायमुळे करतात किंवा ह्याचा मार्केटवर काय इम्पॅक्ट होतो। तर चला आपण आज बघू की ब्लॉक डील आणि बल्क डील मध्ये डिफरन्स काय। तर सुरुवातीला आपण बघू ब्लॉक डील। आता ब्लॉक डील ह्याच्या नावातच आहे की ब्लॉक डील। आता ब्लॉक डील म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो। ब्लॉक डील इज अ ट्रेड विथ अ मिनिमम क्वांटिटी ऑफ 5 लाख शेअर्स और मिनिमम व्हॅल्यू ऑफ 5 करोड। म्हणजे काय तर कमीत कमी 5 लाख शेअर, म्हणजे शेअरची संख्या किती पाहिजे, 5 लाख शेअर्स, किंवा शेअरची संख्या कमी असेल तरी त्याची व्हॅल्युएशन किती पाहिजे तर 5 करोड पेक्षा जास्त। ह्या डीलला काय म्हणतात की ब्लॉक डील। तर एक्झिक्युटेड थ्रू अ सिंगल ट्रान्झॅक्शन ऑन द स्पेशल ब्लॉक विंडो, म्हणजे एका सिंगल ब्लॉक विंडोवर जर होते, म्हणजे ॲट अ टाइम, म्हणजे एकाच वेळी ते तेवढे शेअर ह्या इकडून 1% टू अनदर पर्सन किंवा 1 कंपनी टू अनदर कंपनी शेअर होल्डरला ते ट्रान्सफर होतात। On the special block window, usually block deal happens when two parties agree to buy or sell securities at an agreed price between themselves and inform to the stock exchange. आता ह्याचा अर्थ मी सांगतो। ब्लॉक डील हे असं डील असतं की त्याच्यामध्ये कमीत कमी शेअरची संख्या किती पाहिजे, 5 लाख शेअरची संख्या पाहिजे, किंवा त्याची व्हॅल्युएशन किती झालं पाहिजे, कमीत कमी 5 करोड, जरी शेअर्स कमी असतील तरी। आणि ते काय होतं तर एक सिंगल विंडो असते, म्हणजे आपण जसे रेग्युलर मार्केटमध्ये आपण जसं ट्रेड करतो तसं ह्याचं ट्रेडिंग होत नाही। ह्याच्यासाठी एक सिंगल विंडो एक्सचेंजने तयार केलेली असते, त्यालाच एक बोल्ट विंडो पण म्हणतात। तर ह्या विंडोमध्ये त्याचं काय होतं, ट्रान्झॅक्शन होतं आणि ॲग्रीमेंट झालेलं असतं। जसं की एक्स आणि वाय हे 2 पर्सन आहेत, तर एक्स पर्सनला एक शेअर विकायचा आहे 100 रुपयाला, तर तो बाय करायची ताकद असते वाय पर्सनची, की तो दोघांच्या डील होतं की बाबा मी हा एवढे क्वांटिटी 100ला विकतो, तू ते 100 क्वांटिटी तेवढ्या प्राइसला बाय कर, आणि ते एका स्पेशल विंडोमध्ये ट्रेडिंग केलं जाते एक्सचेंजच्या ब्रोकर थ्रू। तर आपण पुढच्या बघू डिटेलमध्ये अजून। तर असं त्यांच्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं आणि इन्फॉर्म कुठं तर एक्सचेंजला करावं लागतं। आता हे ट्रेडिंग कोण करू शकतं तर F2s म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात किंवा म्युच्युअल फंड्स म्हणतो, आणि कधी कधी HNIs म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, की ज्यांच्याकडे बरोबर कम पैसे असतात, नाही का, ज्यांचे मोठे मोठे पोर्टफोलिओ असतात आणि त्यांना कंपनीमध्ये मोठे मोठे स्टेक्स घ्यायचे असतात। तर आता ब्लॉक डील्सचे रूल बघू काय ते। ब्लॉक डील्सचे रूल बघू आपण काय ते की ब्लॉक डील। तर त्याचे रूल असे आहेत, अन ऑर्डर मे बी प्लेस्ड फॉर अ मिनिमम क्वांटिटी ऑफ 5 लाख इक्विटी शेअर्स और मिनिमम व्हॅल्यू ऑफ 5 करोड। जसं आधी सांगितलं मी की कमीत कमी ब्लॉक डीलसाठी 5 लाख शेअर्स किंवा त्याचं व्हॅल्युएशन त्या ट्रान्झॅक्शन 5 करोड झालं पाहिजे। एव्हरी ट्रेड हॅज अ रिझल्ट इन डिलिव्हरी, ओके, अँड ब्लॉक डील ऑर्डर्स कॅन नॉट बी स्क्वेअर्ड ऑफ रिव्हर्स। म्हणजे ते जे डील होईल ते शेअर्स सगळे डिलिव्हरी जाणार, म्हणजे तुम्हाला एक्स पर्सनकडून वाय पर्सनला ते घ्यावेच लागतात। ओके, ते तुम्ही एकदा ट्रेड केलं की कॅन्सल करू शकत नाही। तिसरी टर्म ह्याच्यासाठी असते, द प्राइस ऑफ शेअर ऑर्डर्ड ॲट द विंडो शुड रेंज विदिन +1% टू -1% ऑफ द करंट मार्केट प्राइस और प्रिव्हियस डेज क्लोजिंग प्राइस ॲज अ ॲप्लिकेबल। म्हणजे आता जे चालू प्राइस किंवा प्रिव्हियस क्लोज प्राइस ह्याच्यावर जर ट्रेडिंग होते तर ते एकतर 1% जास्त किंवा 1% कमी, समजलं। म्हणजे जर 100 रुपयाचा शेअर आहे तर एकतर 99 किंवा 101 ह्या प्राइसलाच होईल, जास्त डिफरन्स चालत नाही। ह्या प्राइसला फिक्स ठरवून सगळे शेअर्स ट्रान्सफर करावे लागतात। आणि हे झाल्यानंतर ब्रोकर नीड टू इन्फॉर्म एक्सचेंज इमिडिएटली अबाउट ब्लॉक डील विथ द डिटेल्स। म्हणजे हे डील जेव्हा होतं त्यावेळेला ब्रोकरला कंपल्सरी असतं की एक्सचेंजला त्या दिवसात कळवायचं की आम्ही आज अशा कंपनीचं ब्लॉक डील झालेलं आहे आणि ह्या 2 व्यक्तींमध्ये झालेलं आहे। ओके, का तर ते एक्सचेंजला ट्रान्सपरन्सीसाठी रेकॉर्ड ठेवावे लागतात। ब्लॉक डील
विंडो, त्यालाच आपण बोल्ट पण म्हणतात, जी ब्लॉक डीलची विंडो असते, कारण आपण जे नॉर्मल ट्रेडिंग करतो तसं आपल्या नॉर्मल एक्सचेंजवर त्याचं ट्रेडिंग होत नाही, त्यालाच बोल्ट विंडो म्हणतात. आणि त्याचा टाइम फक्त 35 मिनिटं असतो, म्हणजे 9:15 ते 9:50, म्हणजे 9:15 AM to 9:50 AM पर्यंत हे एक्सचेंज ओपन असते. त्यानंतर क्लोज होतं, त्यानंतर दिवसभरासाठी ते ट्रेड होत नाही, त्यानंतर नेक्स्ट डेलाच होती. आता हे तुम्ही कुठे बघताल ब्लॉक डील कुठे होतंय, तर ते मी खाली वेबसाईटचं लिंक दिली NSEच्या, ती त्याच्यावर क्लिक करा, किंवा ती तुम्ही NSEवर तुम्हाला दोन्ही ब्लॉक डील आणि बल्क डील ॲट अ टाइम ते दिसतील तुम्ही क्लिक केलं की. समजलं? आता नेक्स्ट बघू बल्क डील म्हणजे काय. ब्लॉक डील समजलं, आता बल्क डील काय. बल्क डील इज अ ट्रेड where total quantity bought or sold is more than 0.5% of the number of equity share of a listed company. Bulk deal can be transacted by the normal trading window provided by brokers throughout the trading hours in a day in a single trade or multiple trade. Bulk deals are market driven and taken place throughout the trading day. आता बल्क डील मध्ये काय होतं, तर टोटल क्वांटिटी बाय करतोय किंवा सेल करतोय ह्या डीलमध्ये, ही किती पाहिजे, कंपनीचे जर जेवढे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स आहेत, म्हणजे शेअरची जेवढी संख्या आहे, कंपनीचे जे काही शेअर्स असतील त्याची 0.5% झाली पाहिजे. समजलं? 0.5%. ओके, म्हणजे जर कंपनीचे 200 शेअर आहेत, उदाहरण देतो, एखादी कंपनीची XYZ आहे, तिचे 200 शेअर आहेत, तर ते त्यांना त्या बल्क डीलमध्ये एंट्री करण्यासाठी कमीत कमी किती व्यवहार करायला लागणार आहे, तर त्या कंपनीचा 1 शेअर, म्हणजे एक उदाहरण सांगतोय, तर असे 0.5% ऑफ शेअर लागतात त्या बल्क डीलसाठी. आणि ही बल्क डील कधी होते, ब्रोकर आपल्या नॉर्मल विंडोवर करू शकतो आपण, म्हणजे जसं आपण नॉर्मल ट्रेडिंग चालतं ह्या नॉर्मल ट्रेडिंग हावर्समध्ये बल्क डील केलं जाऊ शकतं. जसं की जे ब्लॉक डील असतं त्याला एक स्पेसिफिक टाइम आहे, पण बल्क डीलला काही स्पेसिफिक टाइम नसतो. थ्रू आउट द डे आपण जे 9:15 वाजल्यापासून 3:30 पर्यंत ट्रेडिंग करतो त्या हावर्समध्ये हे डील केलं जाऊ शकतं. आणि असंच नाही की आता कसं ब्लॉक डील जे होतं त्याच्यामध्ये एकच ट्रेड पडतो, ह्याच्यामध्ये काय नाही, दिवसभरात तुम्ही जर 0.5% शेअर कंपनीचे कुठलेही बाय केले 0.5% पेक्षा जास्त, तर तुमचं ते डील कुठलं झालं, बल्क डील झालं. समजलं? बल्क डील्स आर मार्केट ड्रायव्हर अँड टेकन प्लेस थ्रू आउट द ट्रेडिंग डे, म्हणजे त्या डे मध्ये कधीही केलं जाऊ शकतं. आता हे ट्रेड करतं कोण, तर काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, D2s असतात, म्हणजे काय, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, म्युच्युअल फंड आणि समटाइम्स HNI मीन्स हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, की ज्यांचे स्वतःचे पोर्टफोलिओ 500 कोटी 1000 कोटी, एक्झाम्पल जसे की राकेश झुंझुनवाला म्हणू शकतो आपण, अशासारखे लोक आहेत, ते ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतात. आता एक डिफरन्स सांगतो आता दोन्हीच्यामध्ये, बल्क डील काय आणि ब्लॉक डील काय. तर बल्क डील मध्ये काय आहे, ट्रेड मोर दॅन 0.5% ऑफ द कंपनी शेअर, म्हणजे त्या डीलमध्ये काय होणार आहे, कंपनी शेअरच्या 0.5% पेक्षा जास्त ट्रेडिंग होते. ब्लॉक डीलमध्ये काय आहे, तर ट्रेड व्हॅल्यू मोर दॅन 5 लाख शेअर्स ऑर मोर दॅन 5 करोड व्हॅल्यू, म्हणजे काय, तर 5 करोड व्हॅल्यू जास्त झाली पाहिजे किंवा ॲटलिस्ट 5 लाख शेअर्स तरी पाहिजेत. 2 नंबर्स काय आहे, तर कॅन डू ऑन नॉर्मल विंडो थ्रू आउट ऑल ट्रेडिंग डे, जसं आपण आपलं ट्रेडिंग करतो तसंच हे बल्क डील होतं, जे मार्केट प्राइस चालू असते त्याच्यामध्ये हे डील होतं. तसंच ब्लॉक डील काय आहे, तर त्याला एक फिक्स टाइम दिलाय 35 मिनिटाचा, त्याच्या आधी 9:15 ते 9:50 हे वेळेतच हे पूर्ण करावं लागतं. आता बल्क डील कॅन डू ॲट एनी प्राइस ऑफ ट्रेडिंग इन डे, म्हणजे काय, तर दिवसात जी कुठली प्राइस चालली त्या प्राइसला तुम्ही थोडे शेअर कलेक्ट करू शकता, किंवा ॲट अ टाइम पण ऑर्डर टाकू शकता. पण ॲट अ टाइम ऑर्डर टाकल्यावर एवढे शेअर्स अवेलेबल नसतात, त्यामुळे शक्यतो ते थोडे कलेक्ट करत राहतात दिवसभर. ब्लॉक डीलला काय, तर जी आत्ताची प्राइस आहे चालू किंवा प्रिव्हियस डे क्लोजिंग प्राइस त्याच्या 1% खाली प्लस मायनस घेऊ शकतो आपण, म्हणजे 1% डाऊन किंवा 1% अप. दोन्हीचा आन्सर एकच आहे की हे कोण करतंय, तर हे करण्यासाठी F2s, D2s, म्युच्युअल फंड्स अँड समटाइम्स HNI हे दोन्ही डील करतात. आता प्रश्न असा येतो लोकांना की ह्याचा मार्केटवर इम्पॅक्ट काय होतोय, बरोबर ना, साहजिक प्रश्न पण नाही, एवढे मोठे डील्स होत आहेत. तर ऍक्च्युली कसं आहे, ह्याचा इम्पॅक्ट असा काही जास्त नसतो. आता ऍक्च्युली डील करतंय कोण हे पण डिपेंड आहे ना. आता ब्लॉक डील करण्याच्या 2 पद्धत असतात, म्हणजे ब्लॉक डील का केलं जाऊ शकतं,
मी जर देतोय तर दुसरा घेणारा पॉझिटिव्हच असणार आहे ना, ते शेअर्स घेतोय म्हणजे. कधी कधी काय होतं, समजा एखादी कंपनी XYZ फॅमिली चालवती, तर त्या फॅमिली जर X कडून Y ट्रान्सफर करायचे तर ते यांना ब्लॉक डील थ्रूच करायला लागतात. एक्सचेंजला कळवून नंतर ना ब्लॉक डील थ्रू ते ट्रान्सफर करतील. किंवा ए पर्सन आहे की त्याची ह्या कंपनीत एवढी हिस्सेदारी, समजा 2% हिस्सेदारी, पण त्याला ती थोडी हिस्सेदारी कमी करायची. समजा तो ठरवलं की मला ह्या कंपनीतले 1% शेअर B पर्सनला विकायचे, तर तो B पर्सनच्या त्या दोघांमध्ये टाईप होतं की मी ह्या प्राइसला, आजच्या डेला ह्या प्राइसला मी हे शेअर विकत घेणार आहे, आणि त्यांच्यामध्ये ते त्या स्पेसिफिक विंडोवर जाऊन ट्रेडिंग केलं जातं. त्यालाच आपण म्हणतो ब्लॉक डील. आणि बल्क डील कोणीही घेऊ शकतं. जसं समजा तुमच्याकडे 150 कोटीचा एखाद्याकडे पोर्टफोलिओ आहे आणि त्याला एखादी कुठली XYZ कंपनी आवडली, तर ते थोडे कलेक्ट करत राहू शकतात एका दिवसात, की ज्यांना ते पॉझिटिव्ह असतात. तर ते झालं बल्क डील. आणि ह्याचा काय जास्त मार्केटवर इम्पॅक्ट होत नाही, तर त्या कंपनीचे फंडामेंटल्स वगैरे बघून आपण ठरवू शकतो. असा फरक थोडा एवढा पडतो की कधी कधी हे डील झाली की थोडी शेअरची प्राइस प्लस मायनस होते, म्हणजे नाही का, त्याच्यात 3-4% डिफरन्स आणू शकतो. पण त्यालाच एक्सचेंजनं आळा घालण्यासाठी हे सेपरेट विंडो दिली आणि ट्रान्सपरन्सीसाठी एक्सचेंजला कळवावं पण लागतं. समजलं? सिम्पल डिफरन्स आहे, ह्याचा काय जास्त इम्पॅक्ट होत नाही मार्केटवर. ओके, धन्यवाद. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना गरज आहे अशांना शेअर करा. आणि जरी तुम्हाला अजून काय मदत हवी असेल किंवा अजून कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तरी कमेंटमध्ये तुम्ही टाका. नक्कीच त्या विषयावर मला तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून ऐकवायला आवडेल. धन्यवाद.